मंडळी, डिसेंबर महिना संपत आला तरी पावसाने मात्र अद्यापही पावसाचे सावट अजूनही कायम आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे। दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या थंडीचा कडाका वाढत चाललेला आहे। कोकण परिसरात दक्षिण भागात फक्त काही भागातच अत्यंत किरकोळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे। हा पाऊस अत्यंत किरकोळ स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात एक अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्यानंतर तापमानात लक्षणीय घट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच 22 ते 24 डिसेंबर दरम्यान जम्मू काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे। 23 डिसेंबरला पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। 22 डिसेंबर पासून संपूर्ण उत्तर भारतात पावसाचा जोर कायम राहील। त्यानंतर थंडी आणखी वाढेल। देशभरातील लोकांना कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात सकाळपासून दाट धुके पाहायला मिळत आहेत। त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर पश्चिम भारतात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।